युवाग्राम 24 न्यूजच्या स्टिंगचा इम्पॅक्ट. मिरजेत अवैध मटका एजंटावर पोलिसांची कारवाई. मिरज शहरात उघड्यावर सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात युवाग्राम 24 न्यूजनं केलेल्या धडाकेबाज स्टिंग ऑपरेशननंतर अखेर पोलीस प्रशासनाला कारवाई करावी लागली. आमच्या बातमीमध्ये दाखवण्यात आलेल्या मटका एजंटावर पोलिसांनी कारवाई केल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी फक्त एजंटावर कारवाई करून हा काळा व्यवसाय थांबणार आहे का, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे. कारण वास्तव अजूनही भीषण आहे. मिरजेतील अनेक चौक, गल्लीबोळ, पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि गुप्त ऑफिसेसमधून आजही मटका व्यवसाय पूर्वी इतक्याच बिनधास्तपणे सुरू असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी तर दिवसाढवळ्या नंबर लिहिणे, चिठ्ठ्या घेणे, पैशांची देवाणघेवाण आणि बुकिंगची वर्दळ सुरू असल्याचे धक्कादायक व्हिडिओ आमच्या टीमच्या स्टिंगमध्ये कैद झाले आहे. जनतेचा संताप आता उफाळून आला असून फक्त लहान एजंटाकडून पकडून मोठे मासे वाचवले जात आहेत का, अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की विषारी झाड संपवायचं असेल तर फक्त फांद्या तोडून उपयोग नाही, मुळावर घाव घालावा लागतो. त्याचप्रमाणे मटका धंद्याचे खरे सूत्रधार, मुख्य मालक, पैशांची देवाणघेवाण करणारे नेटवर्क आणि ज्या गुप्त ऑफिसमधून संपूर्ण रॅकेट चालते त्या मुख्य अड्ड्यांवर धाड टाकल्याशिवाय हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही, अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त होती आहे. युवाग्राम 24 केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही ठिकाणी एजंट खुलेआम वहीत नंबर लिहिताना तर काही ठिकाणी ग्राहकांकडून पैसे घेताना दिसून आले. एवढंच नव्हे तर काही ठिकाणी बुकिंगची ऑफिसेस रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण काळ्या साम्राज्याचा मोठा पर्दाफाश आगामी भागांमध्ये करण्यात येणार असून संबंधित ठिकाणांचे व्हिडिओ, लोकेशन आणि नेटवर्कची माहिती जनतेसमोर आणली जाणार आहे. दरम्यान युवक वर्ग हा झटपट पैसा कमावण्याच्या मोहात या मटका रॅकेटच्या आहारी जात असल्याचं गंभीर वास्तव समोर येत आहे. अनेक तरुण जुगारातून पुढे नशा, गुन्हेगारी आणि आर्थिक विनाशाकडे ढकलले जात असल्यानं पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या विळख्यात अडकत असल्यानं समाज जीवन धोक्यात आलंय. जनतेची आता एकच मागणी आहे, फक्त एजंट नाही तर मटका साम्राज्य चालवणाऱ्या मूळ मालकांपर्यंत पोहोचा. जर प्रशासन खरोखरच गंभीर असेल तर मटका व्यवसायाच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी आणि संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करावं, अशी जोरदार मागणी होतीये. युवाग्राम 24 प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार असून आवश्यक असल्यास दररोज स्टिंग ऑपरेशन आणि व्हिडिओ पुरावे समोर आणण्याचा इशाराही देण्यात आलाय. आता संपूर्ण शहराचं लक्ष पोलीस प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागलंय. खाकी खऱ्या अर्थानं या काळ्या साम्राज्यावर लगाम लावणार का, की पुन्हा एकदा मोठे मासे सुरक्षित राहणार, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.